मवियातील सर्व जागांचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती। 11 तारखेला मवियाची संयुक्त पत्रकार परिषद होणार। उद्धव ठाकरेंकडून 20 सप्टेंबर पासून 142 मतदारसंघांचा आढावा। 2 दिवसानंतर उर्वरित मतदारसंघाचा आढावा घेणार। भाजपची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक। पश्चिम महाराष्ट्रात पवार महायुतीला धक्का देणार। माजी मंत्री बाळासाहेब पाटील, अनिल देसाई, अभिजित पाटील, रमेश कदम पवारांच्या भेटीला। भगीरथ भालकेंनीही घेतली पवारांची भेट। अजित पवार बारामतीमधूनच लढणार असल्याची माहिती। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची माहिती। बीडमध्ये जागा वाटपावरून महायुतीत वादाची शक्यता। बीड विधानसभा मतदारसंघावर शिंदेंचा दावा, तर इथे राष्ट्रवादीचा आमदार असल्यानं दादांच्या राष्ट्रवादीचा दावा। हडपसरमधून ठाकरे गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू। सुषमा अंधारेंकडून महादेव बाबर यांची उमेदवारी जाहीर। हरियाणातील निकालानंतर मुंबईत भाजपचा जल्लोष। फडणवीसांनी ढोल वाजून कार्यकर्त्यांसोबत व्यक्त केला आनंद। हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव, परंतु काँग्रेसच्या तिकिटावर उभ्या असलेल्या ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय। हरियाणातील विजयानंतर महाराष्ट्रात आनंद। मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। फडणवीस, बावनकुळे उपस्थित। अयोध्येतील शरयू नदीजवळ महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन। मंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते भूमिपूजन।